हॅलो. ही पाटी आहे आणि या पाटीवर मी तुला ना आता छानशी रांगोळी शिकवते, छोटीशी पण छान. उद्या एकादशी आहे ना, तर उद्या एकादशीच्या मुहूर्तावर काढा. हे बघ किती सोपी आहे. इथं 1 2 3 4 5 6 7 टिपके काढले की नंतर 1 2 3 4 5 1 2 3 1. तसंच इथं 1 2 3 4 5 1 2 3 आणि हा 1. ही 7 ते इथपर्यंत ठिपके तुला नक्कीच काढता येतात. त्यामुळे बघ आता ही कशी करायची. आता हा जो आहे हा मध्यबिंदू, या बिंदूला असं गोल करायचं, असं बरोबर आहे. मग त्याच्या पॅरलल गोल ह्या बिंदूला करायचं. म्हणजे हे झालं विठ्ठलाचं गंध, बरोबर. हे झालं विठ्ठलाचं गंध. आता काय करायचं, तर हे 1 2 शब्द जे आहेत ठिपके, त्याच्यावरचा हा ठिपका, बरोबर आहे. हा ठिपका सोडायचा आणि हे 2 ठिपके हे घ्यायचे. दिसतंय, हे 2 ठिपके घेऊन हे असं करायचं आणि हे असं वळवायचं. ठीक आहे. आता हा ठिपका सोडून हे 2 ठिपके घ्यायचे, हे असं करून हे असं वळवायचं. किती सुंदर आकार झाला बघ. हे केलं की नंतर इथं लगेच जॉईंट नाही करायचं. हा जो आहे ना, हा पार्ट हा आधी इथं करायचं आणि मग नंतर इथं लगेच ही इथं एक रेष मारायची. हे काय झालं सांग बरं. हे झालं मकरकुंडल, त्याचं डिझाईन आहे. हे मकरकुंडलाचं डिझाईन आहे. आणि आता हा जो आहे हा भाग असा जोडायचा, असा. ही झाली मकरकुंडलाची चिन्ह. त्याच्यावर असे ठिपके काढायचे. हे झालं की आता ही जी आहे ही त्यांची शेपूट जी आहे ती माशाची ही अशी दाखवायची, बरोबर. ही झाली मकरकुंडल देवाची. ह्या माशांना हा काढला डोळा. आता काय करायचं, हे 2 ठिपके आहेत, हे 2 घ्यायचे असे, हे 2 घ्यायचे असे. नंतर हे असं घ्यायचं मध्यपर्यंतच, हे असं करायचं, हे असं घ्यायचं, हे असं करायचं आणि इथं हे काढ द्यायची. आता ही जी हा ठिपकामध्ये असाच आहे, इथं या ठिपक्याला असं इथं चौकोन करायचा, बरोबर. हा असा चौकोन करायचा आणि इथं दिवा काढता आला तर काढा. इथं खूप छोटी जागा आहे त्यामुळे त्याला दिवा नीट काढता आलं नाही. पण ही जी आहे हे काढल्यानंतर ही जी आहे तर हे असं थोडंसं वाढवायचं आणि हे झालं तुळशी वृंदावन. आता हे तुळशी वृंदावन झाल्यानंतर काय करायचं, तर आता ही जी आहे तर ही आपली तुळस दाखवायची. त्यामुळे ह्या तुळशीला इथं ही अशी अशी असं आणि हे असं केलं की ही अशी छोटी 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 अशी पानं दाखवायची. ही झाली तुळस. तुला फ्री हँड जर काढता येत असेल तर तरी काढ, तरी हे छान आहे. आता हे 2 आहे. तर आता देवाचं मुख्य काय आहे, तर ध्वजा वैष्णवांची, ते गाण्यात ऐकलं असशील तू. त्यामुळे हे अशी ध्वजा काढायची, ही अशी. आणि ही जी आहे ही याला अशी ही काठी, ही वैष्णवांची ही काठी तुळशी वृंदावनाला अशी अटॅच करायची. म्हणजे हे झालं गंध, ही त्याची मकरकुंडलं, हे 2 त्याचे ध्वज, हे मध्ये तुळशी वृंदावन, त्यातला हा दिवा, बरोबर आहे. आता हे खाली हे असं थोडीशी रग वाढवायची आणि हे असं 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 बेस काढायचं. हे अजून छान झालं. त्याच्यापेक्षा आता ही जी आहे तर ही जी आहे ती इथं, आता ही इथून ही अशी एक रेघ, त्याच्यापेक्षा ही छोटी रेघ, त्याच्यापेक्षा ही छोटी, त्याच्यापेक्षा ही छोटी आणि इथं हा टिंब. हे झालं देवाचा हा मुकुट. पण तो कलात्मक रीतीने काढलेला आहे आपण. अशी ही देवाचं हे गंध, हे मकरकुंडलं, हा मुकुट, हे तुळशी वृंदावन, हा दिवा आणि ही ध्वजा, असं हे सगळं छानपैकी आलेलं आहे. आता इथं जर काढायचं ठरलं तर तिथं जर ते छाप असते तर सांगितलं असतं, आईंकडे छाप असतील तर अशी इथं पण तिचे 2 छाप काढ,
म्हणजे किती छान अशी पंची अशी हे दिसेल, म्हणजे देवांचं हे असं. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी अशी जी हे आहे ना, त्यासाठी हे 2 काढायचे. आणि मग ही एवढीच रांगोळी काढली तरी उत्तमच आहे. नाहीतर मग अजून इथं अटॅच काय करायचं, इथं काढायचं श्री, हे काढायचं हरी, आणि मग थोडंसं असं इकडं घ्यायचं, श्री हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल अशी ही छान रांगोळी 7 ते 1 ठिपक्यांची उद्या आहे एकादशी, त्यानिमित्त काढून दाखव.